भाजप सोडलेले समरजित घाटगे अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत. कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात उमेदवारी, जयंत पाटलांची औपचारिक घोषणा. गेल्या वर्षभरापासून माझ्या मनात असलेली चिंता आज मिटली, याचा आनंद मी व्यक्त करतो. शाहू फुले आंबेडकर यांचा विचार सोडल्यानंतर बहुजन समाज कसा एकवटतो हे लोकसभेला तुम्ही दाखवून दिलं. आता विधानसभेला देखील दाखवून द्यायचं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकसंघ आहे, म्हणून आपण निर्णय घ्यावा, असं मी समरजित घाटगे यांच्याशी बोललो. समरजित घाटगे यांचं म्हणणं होतं की आपण जेव्हा कोल्हापूरला येणार त्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांशी बोला, आम्ही टप्प्यात आला की लगेच कार्यक्रम करतो, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरामधून बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, गेल्या 9 ते 10 वर्षांच्या कालखंडात तुम्ही समरजित घाटगेंना पूर्ण ताकदीनं उभं केलं आहे. प्रतिकूल परिस्थिती असताना आणि सत्ता नसताना कागलच्या मातीनं उभं करून ताकद दिली. मी आजच येतो आणि कार्यकर्त्यांशी बोलतो आणि आता आलो. कागलमध्ये मी पूर्वी विक्रमसिंह राजे साहेब यांच्यासाठी आलो होतो. त्यावेळी शरद पवार साहेब त्यावेळी विक्रमसिंह राजे यांनी लोकसभेला उभं राहावं असं म्हटलं होतं. विक्रमसिंह राजे यांनी काँग्रेसचा विचार कायम जपला. विक्रमसिंह राजे गेल्यानंतर तुम्ही समरजित यांना जपलं आहे. महाविकास आघाडीत उमेदवारी जाहीर करायची नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे पुढच्या सभेत याबाबत बोलतो. मी स्वतः राजे समरजित घाटगे यांचा प्रवेश करायला येणार, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित राजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होईल. कागलच्या गैबी चौकात हा प्रवेश होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समरजित घाटगे यांचा प्रवेश राज्याचा निकाल बदलणारा होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.